हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आलाय. तर काहीच हा एक्झाम झाल्यानंतर ह्या एक्झामची सर्वात पहिल्यांदी आपल्याला भेटते ती म्हणजे चॅलेंजिंग आन्सर की, त्यालाच आपण म्हणतो प्रोव्हिजनल आन्सर की. तर काहीच ही प्रोव्हिजनल आन्सर की, चॅलेंजिंग आन्सर की आपल्याला कधीपर्यंत भेटू शकते या संदर्भात युनिव्हर्सिटीशी माझं आज म्हणजेच 23/4/2024 रोजी जे बोलणं झालेलं आहे ते मी ॲज इट इज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. युनिव्हर्सिटीने चॅलेंजिंग आन्सर की संदर्भात मला काही डेट सांगितलेल्या आहेत आणि रिझल्ट संदर्भात देखील एक्सपेक्टेड डेट काय असू शकते या संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर काहीच आज तीच इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर काहीच आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर गाईज हे पहा, जे विद्यार्थी MH सेट एक्झाम 2025 या एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत किंवा जे विद्यार्थी जून किंवा डिसेंबर नेट एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत, या तीनही एक्झामला कंबाईन कव्हर करणारा पूर्णपणे डिटेल कोर्स आपण पेपर फर्स्टसाठी लॉन्च करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा 100% सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहेत ते देखील शेअर केले जातील. या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा सर्व कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. या कोर्सची फी आहे 2500 रुपये. हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करू शकता किंवा याच नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही तुमच्या क्वेरींचं किंवा शंकांचं निराकरण करू शकता. या नंबरवर मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. काहीच हा जो कोर्स आहे हा पेपर फर्स्टसाठी कोर्स आहे. यामध्ये तुमचा नेट एक्झाम आहे तो तर कव्हर होईलच, प्लस जो MS सेट एक्झाम होणार आहे नेक्स्ट तो देखील कव्हर होईल आणि त्याच्या आधी डिसेंबरमध्ये पण नेट एक्झाम होईल, तो देखील याच कोर्समध्ये तुमचा कव्हर होईल. म्हणजे आत्ता कोर्स जॉईन केला तर पुढील सेट एक्झामपर्यंत त्या कोर्सची व्हॅलिडिटी आपण प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, तर हा तुम्हाला जॉईन करायचा असेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या नंबरवर मेसेज करून माहिती मिळवू शकता. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक क्रॅश कोर्स लॉन्च करत आहोत. त्याची देखील इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तरी तुम्ही त्याच नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून माहिती मिळवू शकता. ठीक आहे, जे कॉमर्सचे विद्यार्थी त्यांचा एंटायर सिलेबस या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे. ठीक आहे, तरी काहीच हे पहा, जो आपला MS सेट एक्झाम 7 एप्रिल 2024ला झालेला आहे त्या MS सेट एक्झामची चॅलेंजिंग आन्सर की, त्याला आपण म्हणतो प्रोव्हिजनल आन्सर की, ही आन्सर की तुम्हाला 1 मेच्या आत प्रोव्हाइड केले जाईल असं MS सेट डिपार्टमेंटचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार 5 ते 6 दिवसांच्या आतच तुम्हाला प्रोव्हिजनल आन्सर की प्रोव्हाइड होईल असं त्यांचं क्लिअर कट क्लिअरिफिकेशन आहे. ठीक आहे, म्हणजे आज तारीख आहे 23/4/2024. ठीक आहे, म्हणजेच 1 मेच्या आत तुम्हाला आन्सर की प्रोव्हाइड झालेले असेल आणि त्या आन्सर कीसाठी ते जवळपास 10 दिवस अलाउड देतात. म्हणजे 10 दिवसांमध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर आन्सर कीला त्या क्वेश्चन पेपरला चॅलेंज करू शकता. चॅलेंज करणं काय असतं ते देखील शॉर्टमध्ये सांगतो. तर काहीच हे पहा, जे विद्यार्थी फर्स्ट टाइम एक्झाम दिलेला असेल त्यांना कदाचित माहीत नसेल चॅलेंजिंग आन्सर की म्हणजे काय असतं. ठीक आहे, तर हे पहा, फॉर एक्झाम्पल तुमचा जो फर्स्ट पेपर होता आणि पेपर सेकंड होता, त्या फर्स्ट पेपरमध्ये टोटल 50 क्वेश्चन होते, पेपर सेकंडमध्ये 100 क्वेश्चन होते. ठीक आहे, मग आता यामध्ये फॉर एक्झाम्पल 3 नंबरचा क्वेश्चन आहे फर्स्ट पेपरमधील. त्या 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन A, B, C आणि D असे 4 ऑप्शन आहेत. ठीक आहे, आता ते 5 ते 6 दिवसांनी काय करतील, एक आन्सर की त्यांच्या वेबसाईटला पब्लिश करतील. मग ती आन्सर की तुम्ही डाउनलोडिंग करायची. ती आन्सर की डाउनलोडिंग केल्यानंतर फॉर एक्झाम्पल 3 नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्ही ऑप्शन B हा करेक्ट दिलेला आहे. ठीक आहे, तुमच्या अकॉर्डिंग ऑप्शन B ला तुम्ही टिक मार्क केलेलं आहे. तुमच्याकडे OMR शीटचं जेरॉक्स कॉपी असेल, बरोबर ना, कार्बन कॉपी म्हणतो आपण, त्या कार्बन कॉपीवर दिसेल तुम्ही B ला क्लिक केलंय आणि त्यांनी आन्सर कीनुसार ऑप्शन D हा करेक्ट दिलाय. पण ॲज पर तुमचं नॉलेज, ठीक आहे, म्हणजे जे तुमचं नॉलेज आहे त्याच्यानुसार तुम्हाला B हा करेक्ट ऑप्शन वाटतोय, पण आन्सर कीमध्ये त्यांच्यानुसार ऑप्शन D हा करेक्ट आहे. मग तुम्हाला जर करेक्ट इन्फॉर्मेशन माहीत असेल की ऑप्शन बीच हा करेक्ट आहे,
ठीक आहे, त्यांनी चुकीचा आन्सर दिलाय तर तुम्ही त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. या एक्झाममध्ये चॅलेंजिंग आन्सर की का आहे हे पण सांगतो. ठीक आहे, सर्व एक्झाममध्ये चॅलेंजिंग आन्सर की नसते, कारण MS सेट एक्झाम देते कोण, ज्यांना प्रोफेसर व्हायचे ते विद्यार्थी. मग त्यांच्याकडे खूप नॉलेज असतं असं सेट भवनलाही वाटतं, UGC नेटलाही वाटतं, म्हणून ते चॅलेंजिंग आन्सर की प्रोव्हाइड करतात आणि तुमचा आन्सर करेक्ट आहे हे प्रूव्ह करण्याची एक संधी तुम्हाला देतात. ठीक आहे, मग त्यांनी एखाद्या क्वेश्चनचं ऑप्शन वेगळंच काहीतरी दिलंय, तुम्हाला वेगळंच ऑप्शन करेक्ट वाटतंय तर त्यावेळेस प्रॉपर एव्हिडन्स देऊन तुम्ही त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. आणि चॅलेंज कोणी करायचं हे देखील सांगतो. ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा, फॉर एक्झाम्पल OBC कॅटेगरी, ठीक आहे, ॲज्युम करू OBC कॅटेगरी आहे. OBC कॅटेगरीमधील एका विद्यार्थ्याला आत्ताच्या आन्सर कीनुसार, म्हणजे आता 2-3 दिवसांनी जे आन्सर केली ना त्यानुसार त्याला मार्क पडता येतं 49%. ठीक आहे, आणि मागच्या वर्षीचा OBCचा कट ऑफ फॉर एक्झाम्पल 50% होता, आत्ताच्या आन्सर कीनुसार त्याला 49 आहेत. ठीक आहे, मागच्या वर्षी कट ऑफ होता 50%. तर त्या विद्यार्थ्यांनी 1-2 क्वेश्चनला चॅलेंज केलं तर हरकत नाहीये, कारण एखादा पर्सेंट त्याचा त्या ठिकाणी वाढू शकतो. ठीक आहे, पण इन केस मागच्या वर्षी कट ऑफ होता 50%, या वर्षीचा तुम्हाला आन्सर कीनुसार कट ऑफ जाते फक्त 40%चा, गॅप आहे 10%चा, चॅलेंज करण्याची गरज नाहीये, तशी पण तुम्ही क्वालिफाय होणार नाहीये. म्हणजे क्वालिफाय होण्यासाठी कुठल्या विद्यार्थ्यांनी चॅलेंज करायचं ते देखील सांगितलंय. ज्यांच्या कट ऑफमध्ये खूप मायनर डिफरन्स आहे मागच्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये, त्यांनी डेफिनेटली चॅलेंज करा. खूप मोठा गॅप असेल तर चॅलेंज करून पैसे घालण्याची गरज नाही, कारण त्या ठिकाणी पर क्वेश्चन तुम्हाला माझ्या मते मागच्या वर्षीप्रमाणे 1000 रुपये मोजावे लागतात. ठीक आहे, मागच्या वर्षीचा हा रेट होता, यावर्षी कदाचित चेंज होऊ शकतो. ठीक आहे, मग फक्त इतकंच सांगाल की चॅलेंजिंग आन्सर की तुम्हाला मॅक्झिमम 5 ते 6 दिवसांमध्ये भेटेल आणि किती जरी झालं तरी 1 मेच्या आत भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे. ठीक आहे, असं युनिव्हर्सिटीने मला आज हे डिक्लेरेशन दिलेलं आहे. आणि जी सेकंड थिंग म्हणजे रिझल्ट कधीपर्यंत भेटेल, तर हे 5 चॅलेंजिंग आन्सर की आल्यानंतर 10 दिवसांनी ती क्लोज होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10-12 मेपर्यंत ती क्लोज होईल. बरोबर, ती क्लोज झाल्यानंतर त्यांचं वर्किंग सुरू होतं चॅलेंज केलेल्या क्वेश्चनवर. मग ते चॅलेंज केलेले क्वेश्चन खूप जास्त असतात काही वेळेस, म्हणजे खूप क्वेश्चन असल्यामुळे त्याला वर्किंग करण्यासाठी खूप वेळ लागतो. मग ते कमीत कमी, ठीक आहे, 60 ते 70 दिवस घेतात आणि त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर करतात. मग रिझल्टच्या वेळेस तुमचा म्हणू शकतो कट ऑफची PDF आणि तुमची आन्सर की, फायनल आन्सर की, हे दोन्ही गोष्टी सोबत येतात आणि त्यानंतर कुठलाही तुम्ही चॅलेंज कुठल्याही क्वेश्चनला करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 10 मेपर्यंत चॅलेंजिंग आन्सर की क्लोज होईल, त्यानंतर 60 ते 70 दिवस मिनिमम ते घेतील आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल. म्हणजे जवळपास जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या स्टार्टिंगला रिझल्ट लागू शकतो. रिझल्टला खूप डिले होत असतो MS सेट एक्झामच्या, हे लक्षात ठेवा. मागील वर्षांचे काही रेकॉर्ड आहेत त्यानुसार 100 दिवस प्लस ते रिझल्टला वेळ लावतात. सिंपल. तर गाईज, आय होप तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर भेटले असेल. कुठलाही डाऊट असेल, कुठलाही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा कॉमर्सचा कोर्स जॉईन करायचा असेल तर हा नंबर आहे, या नंबरवर मेसेज करून अधिक माहिती मिळवू शकता. ठीक आहे, आपण पूर्णपणे पेपर फर्स्ट तुमचा कव्हर करून देत आहोत. तर गाईज, हा व्हिडिओ आहे, हा संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.